नमस्कार. तर आज आपल्या सेंटरमध्ये एक असे काका आहेत की ज्यांना आपल्या थेरपीने खूप छान असा रिझल्ट मिळालेला आहे. तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की त्यांना त्यांच्या कोणत्या त्रासावर आणि कशा पद्धतीने हा रिझल्ट मिळालेला आहे. तर काका नमस्ते तुमचं मॅडम, माझं नाव संतोष विनयगावडे. मी चिंचवड गावात राहत आहे. अच्छा. तर काका किती दिवसांपासून तुम्ही आपल्या थेरपीला येत आहे? मला जवळ 2.5 वर्ष आले. मी अच्छा. नियमित येतोय. मी कधीच चुकवत नाही थेरपी. हो, ते तर आहेच. काका रोज आपल्या थेरपी सेंटरला येतात नियमितपणे ते पण. काका तू आपल्या थेरपी सेंटरला येण्याच्या आधी तुम्हाला काय काय त्रास होते? थेरपीला यायच्या आधी पाठीच्या मणक्याचा मला 18 वर्ष खूप त्रास होता. हा, अ, म्हणजे 18 वर्षांपासून काकांना पाठीच्या मणक्याचा त्रास होता. पाठीच्या मणक्याचा त्रास तुम्हाला सुरू कसं काय झाला? सुरुवात अशी झाली की आम्ही पाकिस्तान तिथं राहिलो होतो आणि ते बांधकामाला दिलं आम्ही युनिव्हर्सिटीसाठी. आणि इथं पवार चौकात शीतळे देवीची तिथं राहायला आलो. आणि जुन्याच खोल्या होत्या. नळावरती बादली भरायला लावली होती. अनुवाने चप्पल नाही घातली, काय नाही. गायगत गेलो तर पाय त्यावेळेस स्लिप झाला माझा. अच्छा. पाय स्लिप झाल्यामुळे मग त्याच्यानंतर हा दुखणं मणक्याचा चालू त्रास होतं. सुरू आणि झाला. डी पाटील होतं तिथे एकदा घसरून पडलं असं 2 वेळा. अच्छा. तेव्हापासून दुखणं वाढलं खूप. अच्छा. म्हणजे ते आधी पण त्यांचा मणक्याचा त्रास त्या एका छोट्या ॲक्सिडेंटमुळे सुरू झाला. त्याच्यानंतर पण ते परत त्याच ठिकाणी पडल्यामुळे हा 18 वर्षांपासून त्यांना हा मणक्याचा त्रास जो आहे तो सुरू आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामुळे तुम्हाला अजून बाकी काय काय त्रास होते मणक्याच्या त्रासाव्यतिरिक्त? वेरगो वेन्सचा पण त्रास आहे हां. भयंकर. असं 15 किंवा अर्ध्या तासा पुढे मी उभा राहू शकत नाही. हां. असे पाय भरून येतात खूप, हातपाय हां. खूप दुखतात माझे. तर हात-पाय भरून येणे, परत 15 ते 20 मिनिटाच्या वर ते जास्त उभं राहू शकत नाही. काकांना अजून एक मला सांगायला आवडेल, की काकांना मणक्याच्या त्रासामुळे त्यांना झोप सुद्धा व्यवस्थित येत नव्हती. आजकाल झोप खूप महत्त्वाची आहे. आपला एक दिवस जर झोप नाही झाली तर आपला पुढचा पूर्ण दिवस खराब जातो. तर काकांचं तसं रोज व्हायचं, की पाठीच्या मणक्याच्या त्रासामुळे त्यांना झोप व्यवस्थित लागत नव्हती. काका त्याच्याबद्दल थोडं सांगा ना? अं, तुम्हाला झोपेत काय काय त्रास व्हायचा? म्हणजे असं पूर्ण असं पाठ झोप येत नव्हती. बामो कसं वाकलं तसं पाठ खूप दुखायचे. हां. मग या कुशीवर त्या कुशीवर असं रात्र निघायची माझी हां. खूप. म्हणजे ह्या कुशीवरून त्या कुशीवर होताना सुद्धा त्यांना एवढा जास्त प्रचंड त्रास व्हायचा, की त्याच्यामुळे त्यांची झोप सुद्धा पूर्ण होऊ शकत नव्हती. असं हात टेकून उठावं लागायचं हां. मला. उठताना सुद्धा हात टेकून उठावं लागत होतं. तर एवढा सगळा त्रास काकांना या आपल्या थेरपी सेंटरमध्ये येण्याच्या आधी होता. तर आता थेरपी सेंटरमध्ये आल्यानंतर तुम्हाला स्वतःमध्ये काय बदल जाणवले? तुमच्या त्रासामध्ये काय बदल जाणवले? इकडं थेरपीला येण्याच्या आधी मी सरकारी दवाखाना प्रायव्हेट, हां. पुण्यात कोरेगाव पार्क आहे, हां. तिथं रशियन हेलिक्स सेंटर आहे, अच्छा. त्यांच्याकडे पण गेलो होतो मी. तर तिथं वर्षभर काहीतरी केलं मी अच्छा. साधारण किती पैशाच्या. खर्च लागला असेल? तिथं एका कोर्सला त्यावेळेस 5,000 रुपये घेत होते. अच्छा. आणि नाही फरक पडला की 700 रुपये तुम्ही हप्त्याला भरायचे पैसे. अच्छा. मग असे तुम्ही किती कोर्सेस केले? जवळजवळ महिनाभर केला मी तो कोर्स. अच्छा. म्हणजे भरपूर काकांनी दवाखाने वगैरे करून भरपूर तुमचे पैसे हो. तुम्ही घालवले. ठीक आहे. पण तुम्हाला फरक कुठे पडला? फरक असा पडला की मी तसे नियमित पूर्वी तालीम व्यायाम करत होतो आणि योगाची पण आवड होती. मी घरी योगासन करायचं, पण त्याचं काही फायद्याचा इफेक्ट नाही व्हायचा. मी आपलं जेवण झाल्यावर 5 पावले म्हणून आपलं चापेर चौकात फिरत फिरत पवार चौकात आलो, तेव्हा तिथं हेलिंग सेंटरचा बोर्ड पाहिला मी, साईकरण्या तिथं. तर म्हणलं बघूया काय आहे काय नाही. मग मी सगळी चौकशी केली. ते अच्छा. म्हणलं म्हणजे फिरता फिरता तुम्हाला आपल्या थेरपी सेंटर बद्दल माहिती कळालं पडलं. आणि त्याच्यानंतर तुम्ही आपली थेरपी जॉईन केली. हो, बरोबर. थेरपी जॉईन केल्यानंतर मग तुम्हाला काय बदल जाणवला? तुमचा त्रास कसा कमी झाला? मी ज्यावेळेस सेंटरला आलो तिथे चौकशी केली. तिथल्या स्टाफने मला योग्य मार्गदर्शन केलं. व असं असं प्रॉब्लेम आहे व थोडं वेळ घेणार म्हणले शरीर. जेवढं वर्ष दुखणं तेवढं शरीर वेळ घेणारच म्हणले. पण तुम्ही नित्यनेमाने आलं पाहिजे. आणि त्याचा असा फरक आहे की माझं वेट कमी झालेलं आहे. असं फ्रेशपणा वाटतं मला. अच्छा. काकांचं वजन सुद्धा ते जेव्हा पहिल्यांदा आले तेव्हा भरपूर वजन होतं. हो. तर काकांचं वजन सुद्धा कमी झालेलं आहे. आधी त्यांचं वजन खूप जास्त होतं, ते सुद्धा त्यांचं कमी झालेलं आहे. परत ते आपल्या सेंटरमध्ये जेव्हा येतात तेव्हा आपल्या थेरपीने त्यांना खूप रिलॅक्स वाटतं. ओके. त्याच्यानंतर काका जेव्हा आपल्या थेरपी सेंटरमध्ये रेग्युलर यायला लागले, त्याच्यानंतर त्यांनी आपली मॉम चॅम्प जी आहे
ती सुद्धा काका तुम्ही घरी घरी घेतलेली आहे. बरोबर. तर तुम्ही मॉमच्या घरी का घेतली, घरी घेण्याचा विचार का केला आणि हो. तुम्ही घरी त्याची कशा पद्धतीने थेरपी घेता? मी याच्यासाठी घेतली की बाबा आमच्या मिसेसला सुद्धा संधिवात शुगरचा प्रॉब्लेम आहे, त्यांच्यासाठी घेतली. मोठा धाकटा मुलगा आहे, त्याचं पण वजन 80-84 झालं. म्हणलं सगळ्यासाठी बेस्ट पडत ते आणि साईड इफेक्ट काहीच नाही. बरोबर. तर काकूंना सुद्धा संधिवाताचा आणि शुगरचा त्रास आहे. काकांच्या मुलाचं वजन खूप जास्त आहे. तर काकांनी त्यांचा विचार करून आणि स्वतःसाठी सुद्धा की घरी मला वापरायला होईल त्याचा विचार करून आपली मॉमची आमची ती घरी घेण्याचा निर्णय घेतला. घरी तुम्ही कशा पद्धतीने आपली थेरपी घेतात? घरी इथं पहिले सेंटर आले की NSM ची पण घेतो आणि मग घरी गेलं की पल्स ची थेरपी आपलं 7 ते 9 वाजेपर्यंत घेतो मी. अच्छा. हा म्हणजे जिथं घरी तुम्ही पल्स पॅडची आणि मॉमची आमची थेरपी घेतात. हो. बरोबर. हा. मॉनचे आमचे रात्री घेतो, पल्स चे झोपण्यापूर्वी घेतो. काका आपली मॉमची आमची थेरपी घेतात आणि स्पेशली पोटावर पोटावर गुंडाळून आपली मॉमची आमची थेरपी काका रोज घेतायत. ओके. तर काका आपल्या थेरपी सेंटर बद्दल काय सांगाल? म्हणजे खूप असं घरच्यांसारखं असं वातावरण वाटतं. म्हणजे स्टाफ सगळे व्यवस्थित चांगले आहेत, चांगलं मार्गदर्शन करतात. तुमची काय समस्या आहे काय नाही ते जाणून घेतात व त्याच्यावर उपचार सांगतात. व अशाची अडचण आहे ते सोल्युशन चांगल्या प्रकारे देतात ते. ओके. ठीक आहे. तर हा आपला अनुभव होता काकांचा. ठीक आहे. थँक्यू मॉम. हेल्थ केअर. धन्यवाद.